म्हणजे काही सेंटीमीटरचं अंतर चालतं. त्यामुळे याचा वापर मर्यादित आहे, पण कार्यक्षमता बऱ्यापैकी चांगली मिळते. बरोबर. आणि दुसरी पद्धत कोणती? दुसरी आहे रेझोनंट इंडक्टिव्ह कपलिंग. ही थोडी जास्त अंतरावर चालते, म्हणजे अगदी काही मीटरपर्यंत. यात काय होतं, मॅग्नेटिक रेझोनन्स वापरतात. त्यामुळे अंतर वाढलं तरी कार्यक्षमता थोडी टिकून राहते. लेखात म्हटलंय की इलेक्ट्रिक गाड्या किंवा घरातली उपकरणं चार्ज करायला ही जास्त उपयोगी ठरू शकते. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे गाडी गॅरेजमध्ये लावली की आपोआप चार्जिंग सुरू. अगदी. तिसरी पद्धत आहे मायक्रोवेव्ह पॉवर ट्रान्समिशन. ही अजून लांब अंतरासाठी आहे. म्हणजे अगदी किलोमीटरपर्यंत वीज पाठवता येऊ शकते सैद्धांतिकदृष्ट्या. किलोमीटर? मग तर क्रांतीच होईल. पण लेखात स्पष्ट म्हटलंय की यात ऊर्जेचा अपव्यय खूप होतो. म्हणजे एफिशियन्सी खूप कमी आहे आणि सुरक्षितेचेही काही प्रश्न आहेत. यावर अजून बरंच संशोधन व्हायचंय. म्हणजे अजून वेळ आहे त्याला. आणि चौथी म्हणजे लेझर आधारित. लेझर किरणांमधून ऊर्जा पाठवायची. ही पण लांब पल्ल्यासाठीच. पण लेझर म्हणजे धोकादायक असू शकतो. त्यामुळे सुरक्षितेची काळजी खूप जास्त घ्यावी लागते. बापरे. हो, ते तर आहेच. त्यामुळे सध्या तरी इंडक्टिव्ह आणि रेझोनंट याच जास्त चर्चेत आहेत. आपण रोजच्या वापरात बघतो ते स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रिक टूथब्रश. हो, माझ्याकडे आहे तो टूथब्रश. फक्त स्टँडवर ठेवला की चार्ज होतो. बरोबर. पण लेखात जास्त फोकस दिलाय तो ईव्ही चार्जिंगवर, म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांचं वायरलेस चार्जिंग. कल्पना करा, पार्किंगमध्ये किंवा सिग्नलला थांबल्यावर गाडी आपोआप चार्ज होतीये. हे तर खूपच सोयीचं होईल. फायदे तर स्पष्टच दिसतायत. म्हणजे वायरची कटकट नाही. हो ना. घर किंवा ऑफिस कसं एकदम स्वच्छ सुंदर दिसेल. वायर तुटणं, शॉर्ट सर्किट होणं हे धोके पण टळतील. आणि उपकरणं कुठेही ठेवता येतील चार्जिंगसाठी. अगदी. पण मग जसे फायदे आहेत तशी आव्हानंही आहेत. लेखात त्याबद्दलही व्यवस्थित सांगितलंय. काय आव्हान आहेत मुख्य? सगळ्यात मोठं आव्हान आहे कार्यक्षमता, म्हणजे इफिशियन्सी. विशेषतः अंतर वाढलं की खूप ऊर्जा वाया जाते. 100 युनिट पाठवली तर 60-70च पोचतात, कधीकधी त्याहून कमी. अच्छा, म्हणजे विजेचा अपव्यय होतो. हो. दुसरा मुद्दा म्हणजे अंतराची मर्यादा. अजूनही आपण काही मीटरच्याच मर्यादेत आहोत प्रभावीपणे. किलोमीटरमध्ये वीज पाठवणं हे अजून तरी दूरचं स्वप्न वाटतंय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा लेखात मांडलाय तो म्हणजे आरोग्य. या विद्युत चुंबकीय प्रारणांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? ही चिंता अनेकांना असते. जरी लेखात म्हटलंय की सध्याची जी उपकरणं आहेत त्यातली प्रारण पातळी सुरक्षित मानली जाते, तरी जेव्हा हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जाईल तेव्हा काय होईल यावर अजून अभ्यास सुरू आहे. आणि खर्च हे स्वस्त असेल का? नाही, सध्या तरी नाही. हे